गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सगळं देव बघा, मी इथं देवघरातच बसवल्या थोडं थोडी जागा करून आणि इथं वातुदबत्ती पण लावून घेतली. पिहू तुझ्या खाऊन झालंय बाबू. तर आता बघा 4 वाजलेत आणि मी आले इकडं, म्हणजे आत्या बरं आले. आत्या दुपारी आल्या होत्या तिकडं. मी बाहेरचं झाडून काढलं, घरही झाडली. पर्यंत भाऊजींचा फोन आला, आई ये इकडं म्हणून. दुर्गा माग लागली होती, ओम पण आधीच आलं म्हणलं आप्पांबरोबर. आता म्हणलं आत्यांना थांबा, म्हणलं मी घेते म्हणलं इकडं. तर बघा आत्या बरोबर आले आणि राधू आता ट्युशनवरनं घरी यायला लागले. तिला मी सांगितलं थोड्या वेळ मानवच्या घरी जा म्हणलं, येते म्हणलं मी. तर ती गेली तिच्या मैत्रिणीच्या घरी. तर म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्यावा. त्यांनी मला घरी होते तेव्हाच सांगितलं होतं दुर्गाच्या चॅनलला व्हिडिओ घे, दुर्गाचा आणि आत्यांचा. तर इकडे यायचं होतं म्हणून, पटकन यायचं होतं म्हणून तसं चालू. म्हणलं आता कितीतरी घ्यावं, म्हणलं थोड्या वेळ थांबवा आणि घरी जावं. तर इथं बघा इतकं मोठं नारळ आहे सगळं. हे सत्काराचं नारळ आहेत ना सागर. कार्यक्रम होता. हा कसला कार्यक्रम होता सागर? मेमिक्री, कॉमेडी आणि बारू 3-4 मिक्स होते. व्हिडिओ बघितला बघा थोडा. आत्या बघत होते ह्यांनी. अयो दुर्गा भिजून आली काय खरं नाही बाबा, भिजून आली. आणि ते सागर पडत्यात ह्याचं वडी बनायचे नारळाची. आता बनायचे का सागर फुटण खाली. सागर ते फरशी आधीच लका लका हाते. इतकं सगळं नारळ फोडून तू भिजून आली. तर पुण्या बनवणार आहे बघा नारळाची वडी, त्याची रेसिपी पण बनवणार आहे तिच्या चॅनलला टाकून बघायची. तर ह्यांनी पण बाहेर गेलात मगाशी, कधी येतात काय माहिती. जायचं होतं हाय का. अयो दोघे पण भिजून आल्यात. कशा बघतात टुकू मुकू, मैना, राणी, आणखीन काय काय गवळणी काय म्हणतात ग आणखी तेवढे. आता आत्या बसल्या. पूजा म्हणत होते आत्या ते नारळाच्या शेंड्या काढून द्या, त्या टायमाला काढल्या. होय आत्या मग अशी ती म्हणत होती की काढून द्या. शेंडे काय म्हणतात जा नारळ खायला दुर्गा, नारळ खायला जा. रोपण काढ तोंडातलं. अयो कुठं भिजली एवढी पाण्याने. हा काय खरं नाही बाबा. आता बघा रात्रीच्या 9 वाजल्यात. खाली बघा किंवा लागतंय. आणि आम्ही चाललोय तिकडल्या घरी काकीकडे आहे का नाही. आणि मग अशी राधू ट्युशनला गेलते ना, त्या टायमाला आम्ही तिकडे होते. मी 5 वाजताच आले बघा. थोड्या थांबून ही गेलते मैत्रिणीच्या घरी. म्हणजे मी तिला फोन करून सांगितलं होतं त्या मॅडमच्या फोनवरती आहे ना घरात. मी आल्यावरती राधा आली. आता परत तिकडं चाललंय. तर कशासाठी चाललोय ग राधू? गेम साठी. ऐक ना, तिथं फोन केला होता राधू बोलली होती ना, बोलला की फोन नंबर आहे ना तिथं तुझं राधू वाघमारेच टाकायला पाहिजे नव्हतं. तिला मानशी म्हणतात, मानवी म्हणायला लागली होती. तिच्या मैत्रिणीचं नाव मानवी आणि राधूचं नाव आहे मानसी. तर फोन केला मॅडमला, मी राधूकडे फोन द्या म्हणलं. मीच बोलले, सगळीजण बोलली मीच तिथं राधू वाघमारे टाका. चला हिने माझ्या पोटात हाणलं की हिचं ऐका ना म्हणून. हा चल आजीकडे चाललंय म्हणा. नाही म्हण एकदा नाही. तुला तर सपका धरून चांगला लय अडाणी करतो या. तुला तिकडे लावायला नाही पाहिजे र. एकत्र आली नाही दोघं पोरग निवा बिघडत. नाटकी बाहेर सगळा अंधार कोणी सुद्धा नाही शेजारी. त्याच्यामुळे काय करमत नाही. धक्काच वाटतंय, कोणी राहिलाच नाही तिथं. तू किती का असते घरी, थोड्या ट्युशनला 1 तास घरी, परत संध्याकाळी झोपायचं, परत शाळा. आमची कृषी आहे ना, ते आम्हाला रोज कधी कधी पाच जाऊ नको.
गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा सकाळचे 7:30 वाजून गेल्यात. म्हणलं थोडंसं व्हिडिओ घ्यावं. आता एवढ्यात मगाशी राधू गेली शाळेमध्ये, तिला डबा हे करून दिला, बाहेरचं पावरसं काढलं, अंगणातलं सगळं स्वच्छ झाडून घेतलं वाटपर्यंत. बघा सगळं नीटनाटकं केलं आणि इकडलं पण सगळं झाडून घेतलं. तर सकाळच्या पारी वातावरण मला कसं वाटतं आणि एकदम थंडी सुटली आहे, गार हवा लागते बघा एकदम. इकडं तर कोणी नाही त्याच्यामुळं येड्यासारखं दिसतंय. आणि घरातलं पण बघा सगळा पसारा आवरून झाला या, सगळं नीटनाटकं करून ठेवलं आहे, झाडून हे काढलं आहे. आणि रात्रीच फरशी पुसून घेतली होती, त्याच्यामुळं आज दुपारनं फरशी पुसायची. तर इथलं रात्री काचा हे सगळ्या पुसून घेतल्या मी, कपाटाच्या लय खराब झाल्या त्या काचा. इथलं पण सगळं नीटनाटकं पुसून घेतलं. इथं सगळे धुळं बसली होती, स्वच्छ करून घेतलं बघा. आणि सगळं झालं आवरून. आत्ता मला घासाच्यात भांडी, बेशंगी घासलं, आज सगळं स्वच्छ करून घेतलंय. आता फक्त किचन क्लीन करायचं राहिलंय. तर चला आता भांडी घासून घेते आणि आंघोळ करते. आज जरा आंघोळीला उशीर झाला, कारण स्वयंपाक बनवला राधूच्या डब्याबरोबर. 5-7 चपात्या केल्या, भाजी करायची राहिली आणि भात करायचा आहे. पाणी ठेवलं आहे तापण्यासाठी. पाणी तापस तर टॉयलेट घासून घेते, कारण मी त्याच्यामध्ये हार्पिक टाकले तिथं, ते घासते आणि आंघोळ करते. सगळे काम आवरून घेतली बघा सकाळच्या पारी. आणि आंघोळीच्या आधीच भांडी हे घासली, किचन वाटा साफ केलं सगळं. भांड्याचा एवढा मोठा पाळा होता, रातची पण भांडी होती, सकाळची स्वयंपाकाची, सगळं मस्त आवरून झालंय. आंघोळी झाली, आंघोळीच्या आधी बाथरूम घासले दोन्ही पण. आणि आता देवपूजा करावं म्हणलं, देवाची पूजा करून घ्यावं. 9 वाजल्या, एक काम उरकूस तर उशीर झाला. आता ओमला उठवते, पूजा करूस तर इथं पाणी पण तापायला ठेवते. मग झाली बघा देवपूजा करून. आणि आता म्हणलं थोडासा चहा करावं. आणि तेवढे सकाळच्या पारी देवाची पूजा केलं प्रसन्न पण वाटतं आणि भारी पण वाटतं बघा, सकाळच्या पारी रोज पूजा केल्यानंतर. तर सगळं देव बघा मी इथं देवघरातच बसवल्या, थोडे जागा करून. आणि इथं वातुदबत्ती पण लावून घेतली. तर इथं साखरचं नैवेद्य ठेवलाय, बाकी काय नाही. फुलं मला आवडतं ठेवायला, पण फुलंच नाही. तर पिहू तुझ्या खाऊन झालंय बाबू, हात धुती वे. झालं दुर्गा वर का आंघोळ करायची. चल म्हणलं दादा संग आंघोळ करायचं, नाही आले, खायला बसले. होय ओमा. आता ओमचं पण झालंय सगळं आवरून, शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झालाय. आणि 10 वाजाय 10 मिनिटं कमीत बघा. इकडं कुठं कॉलर नीट करते, दुमती झाली बघ. ओम भाऊ नाकाला काय झालं नाकाला. हाय पिवडे सकाळच्या पारी आंघोळ केलेली दिसते आजी बरं. आज एवढ्या ओमला पण बघा शाळेमध्ये पाठवलं, ह्यांच्यासाठी पाणी तापवलं. आंघोळ करा म्हणते, आंघोळ करायला ताणते. आणि इथं अंडे पण उकडले होते 4-5, पिहूला दिलं, दुर्गाला, ओमला. आपणला म्हणलं खायचं का, तर नको म्हणलं. आपण दूध बिस्किट चहा घेतलं, त्याच्यामुळे नको म्हणलं. जेवण करायचं म्हणलं, महाग म्हणलं या. तर चला आता मी कपडे धुवून घेते. कपडे भरपूर धुवायला, सकाळी आंघोळ करायच्या आधीच मी निरम्यामध्ये भिजायला टाकली होती. तर कपडे भिजल्यात चांगले निघत्यान लगेच. आणि माझ्या पोटातले मळमळ होते, काय खाऊस तर दम लगेच पोटात मळमळ उचमळाय चालू होते बघा. काम करायची ताकदच संपून जाते, उचमळायला लागलं. कपडे धुते आणि पार दुपारनं फरशा पुसते. फरशा स्वच्छत, संध्याकाळनं पुसते ना, तर दुपारनं. चला आता मी ते उरकून परत पोरं येतात शाळेतनं, त्यांचा खायचा प्यायचा टाईम. आणि मी तर आता कधी आंघोळ करू, नाही तर नाही करू. इरबळ पारूसा का राहे ना, हिटर ठेवते काढून. होय व आंघोळ करताय का नाही, 10:30 झाल्या पार. काय ते मोबाईल ते पोटाला खावा पिवा की. तर चला व्हिडिओ पण ते मोठं होतंय. आणि काल मी तिकडं गेले होते बघा, तो कालचा व्हिडिओ आहे. आणि हे आजचा बुधवारचा राहिलेला सकाळपासून घेतलेला आहे बुधवारचा, म्हणजे आजचाच व्हिडिओ आहे बघा. थोडा कालचा आणि थोडा आजचा. तर व्हिडिओला मोठं होतं आहे, तर बस करते. बाय.